विठ्ठल विठ्ठल कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बोलो रे भाई तब तन की जय कृतयुगामध्ये ध्यान धारणा, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म आणि द्वापार युगामध्ये पूजाधिक विधान. माऊली म्हणतात मग षडक्षोपचारी पूजा ज्ञानदेव आदरी दिव्य वाद्य मंगलतुरी ओवाळीती पंचारती. देवाच्या पूजेचे 16 उपचार सांगितले, पण एवढे उपचार आपण करत नाही. मग मुख्य पंच उपचार सांगितले. बघा, देवाचं व्रत असो पूजा असो आपण जर केली तर त्याचे सुद्धा काय आहेत फायदे आहेत. व्रताचा सुद्धा फायदा आहे. मला सांगायचे की द्वापार युगात पूजाधिक विधान आणि कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल कलियुगा माझे करावे कीर्तन. तेने नारायण दिल भेटी हो तेने नारायण दिल भेटी तेने नारायण धीरवे दे, तेने नारायण धीरवे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी तेने नारायण दिल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटी तेने नारायण दिल भेटी कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. विठ्ठल विठ्ठल जन्माला येण्याचे 3 कारण शास्त्राने आपल्याला सांगितलेत. पहिलं कारण आहे कर्म, दुसरं कारण आहे पाप आणि तिसरं कारण आहे वासना. या 3 गोष्टी जर शिल्लक असतील तर तुमचा आमचा जन्म आहे. माऊली म्हणतात अगाळ कर्मी जे उरावे तयेती सुखदुःखी फळावे तयाते भोगा यावे देहा एका. पूर्वजन्मीचं कर्म जर शिल्लक असेल एकतर ते भोगून संपवावं केले लागतं. कर्म झाले तेथे भोगाले केले कर्म झाले तेथे भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले तेथे भोगाले हा हा केले कर्म झाले तेथे भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐते किती उपजले मेले ऐते किती हरिमुखी गातार पली चलता हरिमुखी गातार पली चलता. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गातार पली चिंता, हरिमुखी गातार पली चिंता. केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती. विठ्ठल विठ्ठल बघा, पूर्वजन्मीचं कर्म जर शिल्लक असेल एकतर ते भोगून संपवावं लागतं, दुसरं हरी कृपे त्याचा नाश झाला. शास्त्रकार सांगतात ना भोक्तेषु ते कर्म जन्मकोटी शतेरपि अवश्यमपि भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. कर्म हे शुभ असो किंवा अशुभ असो ते भोगावंच लागतं. महाभारताच्या शांती पर्वामध्ये महर्षी वेदव्यास दृष्टांत देतात. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम एवं पूर्वकृतम कर्म कर्तारमणु गच्छति. जैसे हजारों गायों के बीच में वो बछड़ा
अपनी माँ को ढूंढ लेता है, उसी प्रकार किया हुआ कर्म कर्ता को ढूंढ लेता है. म्हणून कर्म चांगलं करा. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. घर न किसी का बसा सको तो झोपड़िया ना जला देना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. म्हणून कुणाचं चांगलं करता येत असेल तर करावं, पण कुणाचं वाईट करू नाही. असो मला एवढंच सांगायचंय की आपलं प्रारब्ध कर्म शिल्लक आहे म्हणून आपण जन्माला आलो. दुसरं कारण आहे पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. तिसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे बघा, खरं प्रेम केलं की आसक्ती वाढते आणि ती आसक्ती अंतसमयाला दुर्गतीचं कारण ठरते. आसक्ती जा नाही सकती है. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट, ममत्व. या संसारामध्ये आपण अडकलेलो आहोत. आता मनोरंजनाची साधनं भरपूर झालेली आहेत. गाव गाव में नौटंकी, शहर में सिनेमा होय, घर घर में टीव्ही लगे पर कथा कहाँ से होय. म्हणून या कलियुगामध्ये जर आपल्याला परमार्थ दशा साध्य करायची असेल तर लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार न करता जो आपली पारमार्थिक साधना करत राहतो त्याला साधू म्हणतात. विठ्ठल विठ्ठल काय झालं, एका जंगलामध्ये एक साधू महात्मा ध्यानस्थ बसले होते आणि त्याच जंगलामध्ये काही दरोडेखोर रात्रीच्या 12 वाजता दरोडा टाकून वाटणी करण्याकरता एका ठिकाणी जमा झाले होते. त्यांची वाटणी करून झाली, घरी जाण्याकरता निघाले, पण जाता जाता ते रस्ता चुकले. ज्या रस्त्यावरती साधू देवाचं नामचिंतन करत होते ते त्या रस्त्याने आले. त्यांनी त्या साधूकडे पाहिलं आणि म्हणतात, चला रे चला, काय याच्या नादी लागता? अरे याने कुठेतरी दरोडा टाकला असेल, हा फक्त आपल्याला बघून नाटक करत असेल, मिळालेलं सर्व धन आपल्या आसनाखाली लपून ठेवलं असेल. चला म्हणे इथून निघून गेले. थोड्या वेळेनंतर काही पत्ते खेळणारे त्या रस्त्याने आले. त्यांनी साधूकडे पाहिलं आणि म्हणतात, चला म्हणे इथून. अरे हा पत्ते खेळून सर्व पैसा कुठेतरी हरला असेल म्हणे, हा फक्त आता इथं डोळे लावून बसला असेल, बायकोकडे घरी कोणतं तोंड घेऊन जावं म्हणून इथं बसला असेल म्हणे, चला इथून. ते सुद्धा निघून गेले. आता थोड्या वेळाच्या नंतर एक दारुडा डोलत डोलत साधूच्या दिशेने चालला होता. त्याने त्या साधूकडे पाहिलं. तटस्थ ध्यान साधूचं आहे, डोळे बंद केलेले आहेत, पाठीचा कणा ताठ आहे, मांडी घातलेली आहे. दारुड्या मनातल्या मनात म्हणतो, वा, चढली तर अशी चढली पाहिजे. तो सुद्धा निघून गेला. आता सकाळ झाली. सकाळी सकाळी वारकऱ्यांची दिंडी त्या रस्त्याने चालली होती. त्यांनी त्या साधूकडे पाहिलं आणि म्हणतात, धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, किंवा श्री संताची माथा चरणावरी. त्यांनी त्या साधूकडे पाहिलं, साधूला नमस्कार केला आणि ते सुद्धा निघून गेले. 4 वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन गेले आणि साधू आपल्या आनंदात होते. ब्रह्मानंदे लागली टाळी, पण देहाते सांभाळी, अशी तन्मय अवस्था त्या साधूची झालेली होती. ज्या झाडाखाली साधू देवाचं नामचिंतन करत होते त्याच झाडाच्या वरती एक पोपट राहत होता. त्याने सर्व घडलेला प्रसंग पाहिलेला होता आणि मग त्या पोपटाला वाचा फुटली. पोपट म्हणतो, ओ महात्मा जी, जरा आंखें तो खोलिए, देखिए जरा बाहर हवा कैसी चल रही है, लोग आपके बारे में क्या क्या कह रहे हैं. कोई आपको चोर कहता है, कोई आपको जुआरी कहता है, कोई आपको शराबी कहता है. देखिए जरा बाहर हवा कैसी चल रही है. त्यावेळेला ते साधू महात्मा म्हणतात, ओ तोताराम सुनो, अरे बाहर हवा कैसी भी चले, लेकिन जिस खिड़की से हवा अंदर आती है ना, वो खिड़की पिछले 12 साल से बंद हो गई है. या कानाने मी ऐकणं सोडून दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात. म्हणून जीवन जगत असताना आनंदित जगा. कारण माणसाचं आयुष्य हे घरासमोरच्या रांगोळीसारखं आहे. ज्याप्रमाणे रांगोळीला ठिपके मर्यादित असतात त्याचप्रमाणे माणसाच्या देहाची मर्यादा ठरलेली आहे. बघा, रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर
त्या रांगोळीमध्ये रंग कशा पद्धतीने भरायचा हे रांगोळी काढणाऱ्या बाईच्या हातामध्ये आहे. आणि जर रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर त्या रांगोळीमध्ये जर आपण सगळा काळा रंग भरला तर शोभा राहील का? अजिबात नाही. अगदी त्याचप्रमाणे माणसाचा देह म्हणजे रांगोळी आहे. जगाच्या मालकाने 100 वर्षाची ठिपके मर्यादित दिले. ही आयुष्यरूपी रांगोळी पूर्ण करता करता या रांगोळीमध्ये माणुसकीचा रंग कशा पद्धतीने भरायचा हे माणसाच्या हातामध्ये आहे. म्हणून आपण आपलं आयुष्य वाया घालवू नका. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. विठ्ठल 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 विठ्ठल. बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म धरी. बघा, जन्मापासून 2 वर्षापर्यंत शिशु अवस्था आहे. 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत कुमार अवस्था आहे. 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत बंड अवस्था आहे. 10 वर्षापासून 15 वर्षापर्यंत किशोर अवस्था आहे. 15 वर्षापासून 30 वर्षापर्यंत युवक अवस्था आहे. 30 वर्षापासून 50 वर्षापर्यंत प्रौढ अवस्था आहे. आणि 50 वर्षापासून ते मरेपर्यंत वृद्ध अवस्था आहे. आणि या देहाला 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपेक्षित आणि शेवटी विनश्यते. अस्ति म्हणजे गर्भात येणे, जायते म्हणजे जन्म होणे, वर्धते म्हणजे वाढ होणे, अपेक्षिते म्हणजे तरुण होणे, विपरिणमते म्हणजे वृद्ध होणे आणि शेवटी विनश्यते म्हणजे नाश पावणे. महाराजांचं प्रमाण आहे, आता उघडी डोळे जरी अद्याप ना कळे, मातेची या खुळे दगड आला पोटासी. अहो, भरपूर आयुष्य असलेली माणसं त्यांना सुद्धा मरावंच लागलं. एक अशी कोटी आहे. अरे मना शोक करीसी किती, ही तव वायाची धन संपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, शेवटी अंती जाईल जणी. 1 अर्बोद 60 कोटी लेखा, 30 लक्ष 10 सहस्त्र देखा. 709 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. 14 चौकड्या लंकानाथा, 99 सहस्त्र राया दशरथा. तेही गेले मृत्यू पंथा, मागे कुणी उरलेची. 14 चौकड्या मार्कंड्या तव पडे, लोम हर्षाचा एक रोम जडे. बघता लभ्याची निमिष मुळे गेले एवढे अरे म्हणा. बघा, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकालाच मरावं लागणार आहे. आया है सो जायगा राजा रंक फकीर, कितने सिंहासन चढ चले कितने बंधे जंजीर. म्हणून देव जरी असला आणि देवाचा बाप जरी असला तरी त्याला मरावंच लागणार आहे. ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण जाणावेगी. म्हणून आपण प्रत्येक क्षणाक्षणाला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, आता संतांचा आपण जर विचार केला तर भ्रांतांना शांत करणारे संत आहेत. विवेक चुडामणीमध्ये असा श्लोक आलेला आहे, संता महंतोनी वसंती संतो, वसंती लोक हितम चरंता. वसंत वनात आणि संत जनात. वसंत वनाला फुलवतो आणि संत जनाला फुलवतात. वसंत वनाची अवदशा मिटवतो आणि संत जनाची दुर्दशा मिटवतात. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ दाखवतो पंथ, पंथ दाखवतो भगवंत. आणि भेटला भगवंत की दुःखाचा अंत. कारण संत घडवतात, संत मढवतात, संत बडवतात. घडवतात चारित्र्याने, मढवतात सद्गुणाने आणि बडवतात शब्दाने. जे तीनही कालात राहतात ते संत, जे खंत मिटवतात ते संत. आता खाली बसलेली मंडळी म्हणतील, ताई या संतांनी आपल्याला काय दिलं? तर भरपूर दिलं. एक वाक्य सांगते, थोडं लक्ष देऊ नाही का? हे पहा, सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, समुद्र कधी भरत नाही, विष कुणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही. पण एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाला तर संतांनी काय दिलं ते सांगा. तर ऐका, चहू वेदांचे हे केले विवरण,
4 वेदाचं सार हे संतांनी तुमच्या आमच्या हातामध्ये आणून दिलंय. नामाचं मंथन आणि शास्त्राचं चिंतन. चिंतनात चित्तशुद्धी, मंथनात नवनीत प्राप्ती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. संताची वाणी अमृताची खाणी आणि ज्याचा नाही भंग त्याला म्हणतात अभंग. विठ्ठल 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 तसा आपण जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ग्रंथ आहेत. ग्रंथी भेद करतात त्यांना ग्रंथ म्हणतात. मी तुम्हाला काही ग्रंथ सांगते. एक आहे ज्ञानेश्वरी, दुसरी आहे गाथा, तिसरं आहे महाभारत, चौथं आहे रामायण आणि 5वं आहे भागवत. ज्याला भक्तिवान व्हायचंय त्याने श्रीमद भागवत वाचावं, श्रीमद भागवत ऐकावं. ज्याला शुद्ध राजकारण करायचंय त्याने महाभारत वाचावं. ज्याला वैराग्यवान व्हायचंय त्याने गाथा वाचावी. ज्याला आत्मज्ञानी व्हायचंय त्याने ज्ञानेश्वरी वाचावी. आणि ज्याला चारित्र्यवान व्हायचंय त्याने रामायण वाचावं. काही लोक संसार करतात आणि काही लोक परमार्थ करतात. तर परमार्थ करणाऱ्यांकरिता एक गोष्ट आहे आणि संसार करणाऱ्यांकरिता एक गोष्ट आहे. हे बघा, परमार्थामध्ये कुसंगती आणि संसारामध्ये विसंगती नसायला पाहिजे. आता विसंगती कशी? तर बायको माळकरी आणि नवरा हाडकरी याला म्हणावं विसंगती. आता परमार्थामध्ये कुसंगती तुकोबाराय म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. म्हणून खऱ्या अर्थाने आपण सत्संगती केली पाहिजे. कारण वाईटाची संगत केल्याच्या नंतर माणसाची काय हानी होते. एक उदाहरण सांगते, त्या अगोदर भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, एका गावामध्ये एक वेड राहत होतं. त्याचं नाव होतं नारायण. त्या गावात 4-5 चोर चोरी करायला आले. त्यांनी पाहिलं सगळं गाव झोपलेलं आहे आणि एकटं वेड जागी आहे. त्या चोरांनी विचार केला. ते म्हटले, या वेड्याला सुद्धा आपल्यासोबत चोरी करण्यासाठी घ्या. त्यांनी त्या वेळेला चोरी करण्यासाठी घेतलं आणि ते एका श्रीमंत माणसाच्या घरात चोरी करायला गेले. तर योगायोग असा झालेला होता की त्या घरातल्या दोघं नवरा बायकोचे भांडणं झाले होते आणि भांडणात दोघंही नवरा बायको उपाशी झोपले होते. त्या वेड्या नारायणाला भूक लागलेली होती. तो म्हटला, त्यांना चोरी भली आपल्याला जेवण भलं. मग तो खिचडी घ्यायला गेला. एका ताटामध्ये त्याने खिचडी घेतली. तेल घ्यायला गेला. ती तेलाची जी कॅटली होती ती एकाच खेळ्यावर होती. जसा तेल घ्यायला गेला तसे सगळे भांडे खाली पडले. घरात गेलेले चोर धावत बाहेर आले. त्यांनी पाहिलं सगळे भांडे खाली पडलेले आहे, तेल सांडलेलं आहे. त्यांनी काय केलं, त्या वेड्या नारायणाला घराचा जो सज्जा असतो पोटमाळा त्याच्यावरती लपवलं आणि ते सुद्धा एका कोपऱ्यात लपून बसले. त्या चोरांचा आवाज ऐकून, भांड्यांचा आवाज ऐकून दोघं नवरा बायको उठले. पाहिलं तर सगळे भांडे खाली पडलेले आहे, तेल सांडलेलं आहे, खिचडी सांडलेली आहे. त्या बाईच्या नवऱ्याने विचार केला. म्हटलं, हेडे मला झोपू दिलं आणि एकटीच खिचडी खात होती. म्हटलं, का गं, तू मला झोपू दिला आणि इकडे एकटीच खिचडी खात होती? ती म्हटली, मी खिचडी खाल्लीच नाही, तुम्हीच खिचडी खाल्ली असेल. तो माणूस आधीच रागीट स्वभावाचा होता. जवळच बांबूची काठी होती. अशी बाई हाणली. तिने नवऱ्याची पाय धरली. म्हणे, अहो, मी लेकरांची शपथ घेऊन सांगते, मी खिचडी खाल्ली नाही. वरच्या नारायणाला डोळे आहेत. तर वरती बसलेल्या वेड्या नारायणाने गप्प बसावं ना. तर म्हटलं, बाई, तुम्ही म्हणता मला डोळे आहेत, मग कोपऱ्यात लपलेले माझे सोबती ते काय आंधळे आहेत? मला सांगा, अशा वेड्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं हित होईल का? अजिबात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थाने आपण सत्संगती केली पाहिजे. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मादपि प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. किंवा संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुम्ही म्हणाल सत्संगतीचा फायदा काय? तर ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूच्या संगती तरुण उपाय. आपल्याला जर तरुण जायचं असेल तर आपण संत संगतीत गेलं पाहिजे. कारण संत कसे आहेत तर आत्मज्ञाने चोखडी, संत ते माझी रूपडी. संत हे ज्ञान स्वरूप आहेत. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तिथे विवेका असणे की जे. संत हे कृपा करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपा दान तुमचे मज.
बोध देतात बहुकल्प दुर्लभ बोध. कल्पचे कल्प निघून जातात पण बोध मिळत नाही. बोध मज दिला सांगा ते मार्ग दाविला नीट. भ्रांतीही समोर गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. संत हे हिताचा उपदेश करतात. संत या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी आपली दृष्टी या सृष्टीवर टाकली. पाहिलं तर प्रत्येकजण दुःखी आहे. कबीरदास महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर वैरागी. प्रत्येकजण दुःखी आहे पण अपेक्षा सुखाची करतो. माऊली म्हणतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. न वांछिता दुःख पावे यनेन संभवे स्वतंत्रता. तुळशीदासजी महाराज म्हणतात, दीन कहे धनवान सुखे, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे ब्रह्मा सुखी और ब्रह्मा कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास जी विचार करे हरि भक्ति बिना सब जीव दुखाई. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. तुलसीदासजी महाराज म्हणतात, दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे ब्रह्मा सुखी और ब्रह्मा कहे सुख विष्णु को भारी. परंतु तुलसीदासजी महाराज म्हणतात, हरी भक्ती विना सब जीव दुखाई. एखाद्या गरीब माणसाला विचारा, का हो तुम्ही सुखी आहात का? तो म्हणतो, मी कशाचा सुखी आहे. पण त्याच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर बंगल्यात राहणारा सुखी आहे. एक संत बड़ी अच्छी बात कहते हैं, व्यक्ति धन 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 तब तक करता रहता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. म्हणून एक लक्षात घ्या, दुनिया में खूब कमाया क्या हीरे क्या मोती. दुनिया में खूब कमाया क्या हीरे क्या मोती, पर क्या करे भाई कफन में जेब नहीं होती. पण आपण कितीही पैसा कमवा, कितीही संपत्ती कमवा, या ठिकाणावरून जाताना आपल्याला सोबत काही नेता येत नाही. विठ्ठल विठ्ठल इस दुनिया में तुम्हारे पास जो कुछ भी है वो तो केवल अमानत है. अमानत म्हणजे धरोहर. बेटा है वो तुम्हारा नहीं है, वो तो बहू की अमानत है, उसे अपना क्यों समझते हो. बेटी है वो तो दामाद की अमानत है. यह शरीर शमशान की और जिंदगी मौत की अमानत है. तुम देखना तुम्हारे आंखों के सामने बेटा बहू का हो जाएगा, बेटी को दामाद ले जाएगा. ये शरीर शमशान की राख में मिल जाएगा. क्या करोगे? कुछ नहीं कर पाओगे. इसलिए जो कुछ भी करना चाहते हो तो अभी इसी वक्त करो, क्योंकि कल करे सो आज कर, आज करे सो अब. पल में प्रलय होगी बहुरी करोगे कब. म्हणून माणसाने खऱ्या अर्थाने परमार्थ करायला सुरुवात केली पाहिजे. कारण या सुखाच्या प्राप्तीकरिता माणसाचं सगळं आयुष्य निघून चाललं. सर्व सुखाची आशा जन्म गेला. विठ्ठल विठ्ठल म्हणून मग महाराज म्हणतात की या जगामध्ये ह्या ज्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, सोने चांदी मोती हिरे, या आम्हाला माती समान आहेत. अभंगाचं 3रं चरण. सोने रुपया मृत के समान. सोने रुपया मृत के समान. सोने रुपया मृत्यु के समान. सोने रुपया मृत्यु के समान. सोने रुपया मृत के समान. सोने रुपया मृत के समान. सोने रुपया मृत्यु के समान. सोने रुपया मृत्यु
मानिक पाषाण काढतैसे माणिक पाषाण गाडे देते मानिक पाषाण काढतैसे माणिक पाषाण गाडे देते विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून हे विठ्ठल हे जेता प्रपंचा पातोने विठ्ठल हे चेत प्रपंचा पातोन विठ्ठल हे चेत प्रपंचा पातोने विठ्ठल हे चेत प्रपंचा पातोने सोने रूपी आम्हा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे विठ्ठले हे चित्त प्रपंचापासुणी वमणते मणी बैसलासी. महाराज म्हणतात हे जे सोनं चांदी हे आहे हे आम्हाला कशाप्रमाणे वाटतं, माती समान वाटतं. हे चिरकाल टिकणारं अजिबात नाही. या सर्व भौतिक गोष्टी आहेत ह्या नाशिवंत आहेत. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, हे जे धन आहे हे आपल्याला सोबत नेता येणार नाही. सांगा ते कवडी नेली नाही. अहो रावणाकडे एवढी धनसंपत्ती होती पण त्याला सोबत काही नेता आलं नाही. म्हणून फक्त प्रत्येकाने आपण जीवनामध्ये नामरूपी धन साठवलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी एकदा भजन करा. विठोबा विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय विठोबा रखुमाये ओ बारकुमार जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमार विठोबा रखुमाये ओ बारकुमार विठोबा रखुमाये विठोबा रखुमार म्हणून जीवनामध्ये आपण प्रत्येकाने फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण त्यातच सुख आहे. आणि सुखाचा जर आपण विचार केला तर सुख म्हणजे काय, पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख घर में माया, तिसरा सुख सुशीला नारी और चौथा सुख पुत्र हो आज्ञाकारी. हे बघा, मुलगा जर चांगला निघाला तर ठीक आहे, नाहीतर तो जर भगवान शंकराचा भक्त निघाला म्हणजे कसा, सोमवार आला की भगवान शंकराच्या मंदिरात जायचं, गांजा घ्यायचा, स्वतः ओढायचा आणि देवाला म्हणायचं, बम बोले टेकडीवाले कैलास की राजा, चिलंबर आहे ताजा दम लगाने आजा. अशी मुलं जन्माला आली तर काही उपयोग नाही. मुलगा कसा पाहिजे तर पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, किंवा तीन सजावत देश को सती संतो और शूर, तीन लजावत देश को कपटी कायोर और क्रूर. म्हणून खऱ्या अर्थाने सात्विक मुलं जन्माला यायला पाहिजेत. सात्विक ही पुण्य निष्पत्ती, पापोत्पत्तीश्च राजसी, तामसी न भयो किंतु वृथायु शबनम भवेत. तुकोबरायांना माहीत होतं की या सगळ्या गोष्टी नाशिवण आहेत. तुकोबराय म्हणतात की या सगळ्या गोष्टी आपल्या प्रारब्धानुसार घडत असतात. असं म्हणतात, पहिले रचा प्रारब्ध फिर रचा शरीर,
क्यू चिंता करता हे भजले श्री रघुवीर. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, श्रीमद भागवतामध्ये सुद्धा मैत्रेय ऋषींसमोर बसलेल्या विदुरांनी प्रश्न केला. सुखाय कर्माणि करोति लोके नते सुखम वने दुःखारणद्वा. प्रत्येक जण दुःखी आहे. कोई तण दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी शाम के दास. आता बरेच जण या ठिकाणी बसलेले आहेत. काही लोकांची नुसतं हाडं या ठिकाणी पडलेले आहेत. मन स्थिर नाही. मन मन मरकट भया नेक न कहू ठहराय. सतनाम बांधे विना जित भावे तित जाय. मन स्थिर नाही. या माणसाच्या मनानेच माणसाला सर्व गोष्टी मिळू शकतात. मनके हारे हार है, मनके जीते जीत. मन ही मिलावत राम सो मन ही करे फजित. आणि भक्ती ही मनानेच होत असते. न चैंद्रस्य सुखम किंचिन्न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ती विरक्तस्य मुनेरे कांत जीविनः. सुखी जर कोण असतील तर ते एकांतात राहणारे मुनी आहेत. म्हणून दुःख जर आपल्याला सांगायचं असेल, एकतर देवाला सांगा, दुसरं गुरुला सांगा, पण जगाला सांगू नका. कारण लोक फार विचित्र आहेत. रडून विचारतात आणि हसून सांगतात. एक हिंदी कवी असं म्हणतो, पलकों तक आंसू लाया न करो, अपने मन की बात किसी को बताया न करो, क्योंकि लोग मुट्ठी में नमक लेकर घूमते हैं, किसी को अपना जख्म दिखाया न करो. पहली बात तो रोना अच्छी बात नहीं और किसी को रुलाना भी अच्छी बात नहीं. इसीलिए कहते हैं ना, जब भी अपना जन्मदिन मनाओ तो माता पिता को रुलाकर नहीं, भुलाकर नहीं, बल्कि बुलाकर मनाओ. क्योंकि माँ बचपन को संवारती है. जवानी में नियत अगर बिगड़ जाए तो महात्मा उपदेश देकर सुधार देता है, और बुढ़ापे में मौत बिगड़े तो परमात्मा संभाळ लेता है. म्हणून अशा या परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. कारण विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. सुख म्हणजे काय तर आत्यंतिक सुखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. तो परमात्मा सुखसिंधू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, जन्माला आल्याच्या नंतर आपण प्रत्येक जण देवाकडे एकच प्रार्थना करतो की देवा, आमच्या दुःखाचा नाश व्हावा व आम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी. परंतु जन्माला आलो म्हणजे दुःख भोगावंच लागणार आहे. ज्या वेळेला आपण आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेला सुख मिळतं का? अजिबात नाही. माऊली म्हणतात, विष्टा लेप चोहीकडे, नाकी तोंडी कुर्मकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. आईच्या गर्भामध्ये सुद्धा दुःखच आहे. तुकोबाराय म्हणतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यात असी. आईच्या उदरामध्ये सुद्धा पीडा सहन करावी लागते. माऊली म्हणतात, मातेच्या उदर कुहरी पचुनी, विष्टेच्या दाथरी उकडूनी, नवमासवरी जन्मजन्मी मरती. ज्याप्रमाणे उकळत्या भाजीमध्ये मीठ टाकलं की कसं उकळतं, त्याचप्रमाणे आपला जीव आईच्या गर्भात उकळतो. म्हणून माता मदालसा म्हणते, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी जन्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जा रे गोविंदा. माता मदालसा म्हणते, बाळा, अरे तू शुद्ध आहेस, मुक्त आहेस, निरंजन आहेस, व्यापक आहेस, तू सच्चिदानंद आहेस. तू शरीर नाहीस तर तू आत्मा आहेस. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. त्याचा कधीच नाश होत नाही, जो नित्य आहे, अविनाशी आहे. म्हणून वेदांत दर्शनामध्ये महर्षी वेदव्यास म्हणतात, आत्मा न जजाती न मरिष्यती. आत्म्याचा जन्म देखील होत नाही आणि मृत्यू देखील होत नाही. म्हणून शस्त्र इसे काट नहीं सकते, आग इसे जला नहीं सकती, जल इसे गला नहीं सकता. आत्मा हा कधीच मरत नाही. मरत ते शरीर. माऊली म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे ते माता मदालसा आपल्याला आपल्या लेकराला समजावते, उपदेश करते. संत सुद्धा उपदेश करतात. करारे बापानो साधन हरीच, जनी करनिचे करू नका, जनी करनिचे करू नका, जनिकरणीचे करू नका, जनिकरणीचे करू नका.
साधन हरीचे झणे करुणीचे करू नका. आता या देहाचा आपण जर विचार केला तर हा देह आपला आहे का? अजिबात नाही. महाराज म्हणतात देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? हा देह जाणार आहे. देह देहदाईल 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 देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देहदाईल जाईल त्याची काळो बाकाईल त्याची काळो बाकाईल त्याची काळो बाकाईल देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल त्याची काळोबा खाईल त्याची काळोबा खाईल देहदाईल 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 देह जाईल 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 जाईल त्याची काळबा खाईल. हा देह जाणार आहे. नाशिवंत आपला हा देह आहे म्हणून आपण प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण हे केलंच पाहिजे. बघा देवाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता भजन सांगितले. रिकाम्या वेळात भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. कारण जी लोक जीवनात टाइमपास करतात ती लोक बर्बाद होतात. काय? जी लोक जीवनात टाइमपास करतात ती लोक बर्बाद होतात. आणि जी लोक जीवन टाइमात पास करतात ते जगाचे इतिहासक बनतात. म्हणून आपण आपलं ठरवा. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे तुला जर तुझ्या नरदेहाची सार्थकता करायची असेल तर तू साधूची कथा कर. जेथ वाचा विसावे ते साधू कथा. साधूची कथा केल्याच्या नंतर तुझ्या वाचेला विश्रांती मिळते. मग अर्जुन प्रश्न विचारतो, म्हणतो देवा ज्या महात्म्याची कथा ऐकल्याच्या नंतर वाचल्याच्या नंतर माझ्या वाणीला विश्रांती मिळते अशा महात्म्याची काही लक्षणे सांगा. ऐक म्हटले अर्जुना, महात्मानस तुमाम पार्थ दैवीम प्रकृती माश्रितः भजन्ते नन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. म्हटले अरे ज्या संत महात्म्यांचं नाव घेतल्यानंतर नंतर तुझ्या वाचेला विश्रांती मिळते असे संत महात्मे आहेत. विठ्ठल 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 शेवटी तुकोबाराय सांगतात, या ज्या संसारातल्या स्त्रिया आहेत या मला अस्वलनीप्रमाणे वाटतात. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तै ताजितने आपरी तुका म्हणे तै ताजितने आपरी तुका म्हणे तै साधीचे आपले तुका म्हणे तै साधीचे आपले तुका म्हणे तै ताजितने आपरी तुका म्हणे तै ताजितने आपरी तुका म्हणे तै साधीचे आपले चिरया परे आम्हा पुढे आम्हा पुढे विठ्ठल येत प्रपंचापासून विठ्ठल येत प्रपंचापासून तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची ये परी आम्हा पुढे विठ्ठले हे चित्त प्रपंचापासूनी वमणते मणी बैसलासी. महाराज म्हणतात या जगातल्या ज्या ह्या स्त्रिया आहेत, संसारातल्या ज्या स्त्रिया आहेत ह्या मला अस्वलनीप्रमाणे दिसतात. म्हणून आपण भक्त आणि भक्त कधीच भोगाच्या मागे जाऊ नका, कोणत्या धनाच्या मागे जाऊ नका. कारण असं म्हणतात करुणी जतन कोणा काम आले धड. म्हणून फक्त आणि फक्त आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उतरे पराच पराध महाराज तुम्हीच नाही उच्चारिला अधिकार म्या फुला पराज पराध महाराज तुम्हीच हे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पडते जरा कराच पराध महाराज तुम्हीच ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.